नमस्कार, मी सुरेखा. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ. त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे जवळजवळ 1 वाटी. तिला मी स्वच्छ धुवून घेतली व कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी मी भिजवून ठेवून देणार आहे. त्या हे बघा, अशा पद्धतीने मी मुगाची डाळ बाजूला भिजवून ठेवून देणार आहे. आता आपण त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघून घेणार आहोत. 2 टमाटे, 2 कांदे, 1 बटाटा, कोथिंबीर आणि लसूण असं घेतलं आहे. मी हे जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढं सगळं मी कट करून घेतलेलं. त्यानंतर आता आपण सुके मसाले बघणार आहोत. जिरं, मोहरी, धना पावडर, हळद, मसाला आणि चटणी अशा पद्धतीने आपल्याला सुके मसाले घ्यायचे आहेत व हिंग. आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी गॅस ऑन करते. त्यानंतर ठेवायची आहे कढई. त्याच्यात टाकायचं आहे तेल. तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मोहरी. मस्त अशी तडतडू द्यायची आहे मोहरी. त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे जिरं. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जो कापून ठेवलेला होता तो लसूण. लसूण झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे कांदा. कांदा पण छान परतवायचा आहे. मस्त असा तांबूस होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे थोडासा हिंग. नंतर आता त्याच्यात चटणी टाकायची आहे. जेवढी भाजीला लागते तेवढी चटणी. त्यानंतर टाकली हळद व हे परतवायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर याच्यात टाकली आहे धना पावडर. धना पावडर टाकल्यामुळे आपली भाजी अजून छान होते. त्यानंतर तो मसाला शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे पाणी. त्यानंतर जे टमाटे कापून ठेवले होते ते टमाटे पण व्यवस्थित परतवायचे आहेत. आता टमाटे टाकले त्याच्यामुळे आपले टमाटे शिजण्यासाठी आपण आता जेवढं भाजीला लागतं तेवढं मीठ आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. मी तेवढं मीठ टाकून घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला जो आहे व्यवस्थित हे करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण बटाटा कट करून ठेवला होता, 1 बटाटा, तो कट केलेला बटाटा टाकायचा आहे व व्यवस्थित परतवायचा आहे त्याला. बटाटा परतून झाल्यानंतर आता आपण जी डाळ भिजवून ठेवली होती ती डाळ टाकणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही जी मुगाची डाळ आहे ती एकदा नक्की करून बघा, खूपच छान लागते. ही जी डाळ आहे मी हिला आहे ना थोडी कच्ची आणि पक्की ठेवणार आहे, म्हणजे जास्त शिजवणार नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. तुम्हाला जर कधी जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही अशी नरम करा, पण मी थोडी कच्ची ठेवते. ती शिजेल आपली, त्याच्यासाठी मी बघा थोडंसंच पाणी टाकलं. तुम्हाला जर चांगली शिजलेली पाहिजे असेल किंवा थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा पाणी घाला. त्यानंतर आता त्याच्यात टाकला आहे मी मसाला. हा खडी मसाला नाही आहे, कांदा लसूण मसाला आहे. खडी मसाला सहसा म्हणजे कमी वापरते मी, जास्त नाही वापरत. त्यानंतर आता ही जी भाजी आहे आपल्याला झाकून कमीत कमी 2-3 मिनटं झाकून ठेवायची आहे. आता ही मुगाची डाळीसोबत कसं आहे, मुलं नखरे करतात, म्हणजे खात नाही ना मुगाची डाळ. त्याच्यासाठी मग मी कोथिंबीरचे पराठे करते, एकदम साधे आणि सिंपल. त्यासाठी मी 1.5 वाटी पीठ घेतलं आहे. त्याच्यात मी टाकते ओवा. त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला याच्यात टाकायची आहे भरपूर मस्त एवढी मोठी कोथिंबीर. असे पराठे केल्यामुळे काय होतं ना, की पोरं कोणतीही भाजी असेल ना त्या भाजीसोबत म्हणजे खाऊन घेतात पोळी. नाही तर मग ती भाजी खात नाही, नुसती पोळी. मग ते पोरं नखरे करतात की मम्मी हे नको ते नको. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने असं नाही खात बाबा तर असं खा, मग असे पराठे वगैरे करून देते. मग त्याच्यामुळे मग ती भाजी पण खाऊन घेतात आणि पोळी पण खातात. आणि कोथिंबीर असल्यामुळे कसं आहे, विटॅमिन सी पण जातं
पोटामध्ये. कोथिंबीर तर असते, चांगलीच असते, पालेभाज्या विटामिन प्रोटीन वगैरे सगळंच खाऊन घेतात, मग त्याच्यामुळे मग आपल्याला पण बरं वाटतं. तर त्यानंतर आता आपली ही जी डाळ आहे ही जवळजवळ आता आपली शिजलेली आहे. तर ही जी भाजी आहे ना ही डब्यासाठी केलेली आहे मी, त्याच्यामुळे मग सुकी केलेली. तुम्हाला जर कधी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून टाकू शकता त्याच्यात. त्यानंतर टाकली त्याच्यामध्ये कोथिंबीर. तर बघा अशी एवढी शिजवलेली मी. तर आपली ही जी भाजी आहे ही झालेली आहे. ही आता आपण उतरून घेणार आहोत आणि आता आपण जे कोथिंबीरचे पराठे आहेत ते करणार आहोत. तर त्यासाठी मी कढई उतरवली व त्याच्यावर तवा ठेवला. तर आता आपण एक मस्त जी आपली कणिक होती भिजलेली तिला आधी आपण तेलाने चांगलं तेल लावून थोडं मसळून घेणार आहोत, ज्यामुळे तिला थोडेफार क्रॅक्स वगैरे असतील ते चालले जातील आणि ती मस्त अशी मस्त लुसलुशीत होऊन जाईल. त्याच्यामुळे मी तेल लावून घेतलं व आपण जशी साधी आपण पोळी करतो ना तसंच तेल लावून तिचे चार पूड हे करून आपल्याला लाटून घ्यायची आहे, पोळीसारखी पोळी. बाकी याला काही हे नाही आहे, जाड बारीक तुमच्या हिशोबाने ठेवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थोडाफार जरी आवडत असेल तरी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यामुळे कसं आहे ना मी अजून तुम्हाला पुढच्या नवीन नवीन रेसिपीज दाखवू शकते. पण जर तुम्ही लाईक करणार नाही, चॅनलला सबस्क्राईब करणार नाही तर मग थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तर तसं न करता प्लीज मला सपोर्ट करा आणि मला पण थोडंसं पुश करा. म्हणजे कसं आहे मी पण अजून नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा आपला हा जो पराठा आहे तो एकच नंबर झालेला आहे. लहान मुलं वगैरे म्हणजे मोठे माणसं वगैरे सगळ्यांना खूप आवडतात ते कोथिंबीरचे पराठे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पराठे आहेत हे मस्त सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ही जी भाजी आहे ना लहान मुलांना डब्याला द्या, मोठ्या मुलांना डब्याला द्या, किंवा तुम्ही स्वतः कुठं पिकनिकला वगैरे जायचं आहे तुम्हाला त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकतात, म्हणजे घेऊन जाऊ शकतात. इतकी छान लागते ही भाजी. आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जर कधी थोडंसं गोड आंबट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं चिंच आणि गुळाची हे पण टाकू शकतात. त्याच्याने पण भाजीला छान चव येते. पण आम्ही म्हणजे मी काय टाकत नाही सहसा. त्यानंतर बघा आता दुसरा पराठा पण आपला लाटून झालेला आहे, तो पण आता जवळजवळ शेकून झालेला आहे. तर मस्त असं तेल लावून छान पराठा करायचा. एकदा बनवून बघा हे पराठे, सगळ्यांना खूप आवडतील. तर अशा पद्धतीने आपण आज मुगाची डाळ आणि कोथिंबीरचे पराठे बनवले आहेत. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, बघा. मुगाची डाळ पण बनवून बघा. बघा किती मस्त फुगतोय, एकच नंबर. चव पण एकदम भन्नाट लागते त्याची. तर ओके, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ओके, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. ओके, बाय बाय. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.